तर आपल्याला कुणाचा बर्थडे, घरात कुणाचा बर्थडे असेल, किंवा छोटा मोठा काहीतरी आपल्याला प्रोग्राम करायचा असतो घरात, तर आपल्याला पटकन पहिला काय डोक्यात येतं की चला मिसळ पाव करायची का पावभाजी करायची. तर आपण पहिली प्रायोरिटी पावभाजीला देतो, कारण लहानांपासून तर वृद्धांपर्यंत पावभाजी ही सगळ्यांना आवडते. तर नमस्कार मंडळी, अर्नज रेसिपी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपल्याला आज मस्त पावभाजी बनवायची बघा. एकदम म्हणजे लिमिटेड आपल्याकडे जे मटेरियल असतं लिमिटेड मटेरियल मध्ये, आणि घरगुती शक्यतो घरात असणाऱ्याचं मी तुम्हाला नेहमी सांगते की जे आपल्या घरात अवेलेबल आहे त्यामध्येच आपण सगळं काय करत असतो. आणि तर तुम्हाला आता मी छान अशी पावभाजी करून देणार आहे. तुम्ही बनवून बघा, खाऊन बघा, आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण आता पावभाजी बनवूयात. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं की आता 3-4 दिवसांनी माझ्या सुनबाईचा बर्थडे आहे. तर ती पण म्हणत होती की आपल्याला पावभाजी बनवा, पावभाजी बनवा. पण मी तुमच्यासाठी आजच पावभाजी घेऊन आलेली आहे. तर करूयात आता आपण पावभाजी. चला तर मग आपण चमचमीत अशी पावभाजी करूयात. चला करू सुरुवात आपण पावभाजी करायला. तर याचं बघा तसा अंदाज तुमच्या लक्षात नाही राहिला ना, तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तुम्हाला सगळं प्रमाण टाकणार आहे. तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर चला आपण करूयात आता पावभाजीची तयारी. तर आपल्याला बघा आपण पावभाजीची सगळी तयारी इथे केलेली आहे. आणि काय काय किती किती घेतलंय बघा, कारण प्रमाणामध्ये आपल्या शक्यतो थोडासा गोंधळ होतो की काय किती घ्यायचं, काय किती घ्यायचं हे आपल्याला पटकन कळत नाही. तर बघा मी 1-2 वेळा हे पावभाजी ट्राय केली होती, खूप छान झाली होती. म्हणून मी आज इथे आपल्यासाठी पण घेऊन आले पावभाजी. तर आपल्याला बघा काय काय लागणार आहे इथं. तर आणि हे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण टाकणार आहे, तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि बघा, तर इथे मी बटाटा घेतलाय 250 ग्रॅम, फ्लावर घेतलाय 200 ग्रॅम, शिमला मिरची 150 ग्रॅम, मटर घेतलाय आपण 200 ग्रॅम, टोमॅटो 200 ग्रॅम, बीट एक मी किसून घेतलंय, कारण किसून कट करून घातलं की थोडस कलरला पण म्हणजे आपल्याला मॅच करायला पण प्रॉब्लेम होतो थोडासा. त्यामुळे मी इथं किसूनच घेतलेलं आहे बीट. कांदा एक म्हणजे एक पाव घेतलाय बघा कांदा, आणि बारीक असं चिरून घेतलाय मी कांदा. पावभाजी मसाला घेतलाय 30 ग्रॅम, मिरची घेतली 20 ग्रॅम, कसुरी मेथी 1 टेबलस्पून घेतली, मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचंय. आणि बटर मी इथे घेतलंय 70 ग्रॅम बघा. आणि जिरं आपल्याला थोडंसं लागणार आहे, त्यामुळे मी थोडंसं जिरं घेतलंय. आणि तेल आपल्या आवडीनुसार टाकू शकता, कारण तेलाचं प्रमाण आजकाल म्हणजे बरेच लोक कमी तेल खातात. त्याच्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल घेऊ शकता. तर चला आपण आता इथे कुकरमध्ये भाजी शिजायला टाकूयात. तर बघा इथे आपण आपलं तेल तापलेलं आहे कुकरमध्ये. मी एक 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे याच्यात. आणि त्यात आपल्याला टाकायचं बघा जिरं, कारण जिऱ्याने ना छान फ्लेवर येतो पावभाजीला. तर इथे जिरं टाकायचंय आपल्याला, आणि जिरं चांगलं फुलून द्यायचंय आपल्याला. आणि त्यामध्ये आपण जो कट केलेला कांदा आहे त्यातला अर्धा कांदा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. मी अर्धाच कांदा टाकलाय. आणि कांदा थोडासा एकदम ब्राऊन नाही होऊन द्यायचा, थोडासा आपल्याला अर्धवट परतून घ्यायचा आहे. तरी ते आपला कांदा थोडासा परतलाय. आता आपल्याला टोमॅटो परतायचा आहे. आणि तुमची पावभाजी जास्त असेल तर कुकर मोठा घ्या, कारण माझ्या एवढ्या कुकरमध्ये हे सगळं शिजणार आहे. आपल्याला थोडा कांदा टोमॅटो नंतर त्याला ठेवायचा आहे. थोडासाच घेतो वापरलाय आता. तर आपला कांदा टोमॅटो चांगला परतलाय. आपण आता बटाटा टाकून घेऊ. त्यानंतर बघायचं फ्लावर टाकून घेऊ. तर आपण इथे शिमला मिरची टाकली आता. आणि बटाटा आणि फ्लावर जरा 2 मिनिटं परतून घ्यायचे, नंतर शिमला मिरची टाकायची आपल्याला. आणि इथे मी शेंगा आणल्या होत्या वाटाण्याचे, तसा बघा आहे मटर हा एकदम फ्रेश आहे. मी गावाकडून मटर आणला होता. आणि हे सगळं आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून द्यायचंय पहिलं. तर बघा आपण 2-3 मिनिटं सगळं परतून घेतलंय. त्यात आपल्याला टाकायची, आपण जेवढी मिरची पावडर घेतली ना त्यातली अर्धी मिरची पावडर फक्त आपल्याला त्यात टाकायची आहे. आणि पावभाजी मसाला पण अगदी थोडासा टाकायचा आहे.
कारण नंतर त्याला आपल्याला सगळं टाकायचंय. बघा अशी पावभाजी करून बघा, मस्त होती. तर आता आपण इथे एक बीट किसून घेतलंय मी. तर बघा, एक चमचा बीट मी इथे टाकते, 1 ते 1.5 चमचा. बीट आपल्याला का घालायचे, तर कलर पण छान येतो भाजीला बघा. बीटाने मस्त कलर येतो पावभाजीला. आणि बीट खायला पौष्टिक पण असतं, कारण सगळ्यांना माहिती आहे बीटाने ब्लड वाढतं. आपलं ब्लड ज्याला कमी झालंय त्याने बीट अवश्य खात जा. आणि अजून एक म्हणजे मी इथे जरा टमॅटो पूर्ण पकलेला, म्हणजे असा पिकलेला टमॅटो नव्हता, जरा थोडा कच्चा होता. मग आपल्या बिटाने त्याचा थोडा आंबटपणा पण कमी होतो. त्यासाठी आपल्याला बीट टाकायचे जास्त. आपल्या बिटात किती फायदे असतात. आणि रोज शक्यतो सगळ्यांनी बीट खात जा, म्हणजे ब्लड कमी व्हायचं नाही आणि शरीराला पण चांगलं असतं बीट खाल्लेलं. तर आता इथं आपल्याला भाज्या आपल्या चांगल्या परतून द्यायच्यात आणि थोडंसं पाणी घालून. तर आपण इथे मीठ घालतोय आता. मीठ घातल्यावर भाज्यांना छान चव येते बघा. आणि नंतर लागलं तर आपण अजून मीठ टाकू. बघा आपल्या भाज्या मस्त परतल्यात. कलर वा काय कलर दिसतोय बघा. आपल्या सगळ्या रेसिपीज एकदम सोप्या असतात आणि पटकन होणाऱ्या असतात. कारण आपल्या म्हणजे अरुणाच किचन याचं साध्या सिंपल रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आपण पण नक्की बनवून बघत जा आपल्या साध्या सिंपल रेसिपी. आणि झटपट होणाऱ्या रेसिपी, झटपट आपल्या रेसिपी सगळ्या झटपट आणि घरात जे आपल्याकडे अवेलेबल असतं साहित्य त्यामध्येच आपण करतोय. बाहेरून काही जास्त आणावं लागत नाही त्याला. तर भाज्या आपल्या छान परतल्यात बघा. आता आपण पाणी टाकणार आहोत आणि पाणी आपल्याला आहे ना एकदम कमी टाकायचंय बघा. कारण ज्यावेळेस आपल्याला स्मॅश करायच्यात ना भाज्या, त्यावेळेस आपल्याला जरा सोपं जातं मग. आणि भाज्या पण चांगल्या शिजतात. आणि वरती पण कुकरमध्ये, कुकरच्या शिट्टीत वरती पाणी येत नाही. आणि बघा आपण बस एवढंच पाणी टाकायचंय आपल्याला. आणि पाणी जरी आपल्याकडून जास्त झालं ना, तर आपण जेव्हा आपल्याला भाज्या स्मॅश करायच्या असतात ना, त्यावेळेस जरा काढून साईडला ठेवलं तरी चालेल. आणि आता आपल्याला त्यामध्ये टाकायचंय थोडस बटर. बघा थोडस बटर टाकते त्यात. बटरने पण छान चव येते बघा पावभाजीला. थोडंच बटर टाकायचं आपल्याला आणि शिट्ट्या करून घ्यायच्यात. तर मी इथे, तुमचा कुकर कुठल्या पद्धतीचा आहे माहित नाही, पण मी इथे 3 शिट्ट्या करून घेणार आहे या कुकरच्या. अगदी मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. छान शिजतात भाज्या. आता आपला कुकर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या, एकदम थंड होऊ दिला मी कुकर. बघा मस्त भाज्या शिजल्यात आपल्या. आणि पाणी पण बघा आपल्याला मॅश करायला सहज म्हणजे असं करता येईल, कारण जास्त पाणी असल्यामुळे मॅश करता येत नाही. तर आपण आता इथे सर्व भाज्या मॅश करून घेऊ. तर इथे बघा आपली मस्तच मॅश करून झाली भाजी. बघा बिटामुळं कलर पण किती छान आलाय आपल्या भाजीला, मस्त कलर आलाय. तर आपण आता त्या फोडणीला टाकू त्याला. तर आपण आपल्याला बघा, मी आता सध्या तर 3 चमचे तेल घालते. कमी पडलं तर आपण थोडस टाकू, पण तेल जरा कमीच वापरणार आहे मी. इथे कडक तापलेलं आहे बघा. आपल्याला इथे टाकून घ्यायचंय. जे जिरं राहिलं होतं ते जिरं टाकून घेऊ. आणि त्यानंतर आता जो कांदा राहिला होता बाकीचा, तो कांदा टाकून घेऊयात आता. कांदा आपल्याला शिजायला टाकताना पण, जेव्हा आपण भाज्या शिजायला टाकतो कुकरला तेव्हा पण टाकायचंय आणि आता पण टाकायचंय. बघा आपला कांदा परतलेला आहे. आता आपल्याला टाकायचा टोमॅटो. खूप सोपी रेसिपी आहे बघा. तुम्ही नक्की ट्राय करा आपली ही रेसिपी. आणि कशी पावभाजी होती मला कमेंट मध्ये जरूर कळवा. तर आपल्याला इथे टोमॅटो मऊ होण्यासाठी 1-2 मिनिटं झाकण ठेवायचे. 2-3 मिनिटं आपला टोमॅटो कांदा परतलाय बघा, मऊ झालाय. त्याला आपण अजून बारीक करूयात.
एकदम बारीक करून घेतलाय बघा आपण टोमॅटो. आता आपल्याला टाकायची आलं लसणाची पेस्ट. आपला कांदा टोमॅटो मस्त परतलाय. आता राहिलेली मिरची पावडर, पावभाजी मसाला हे चांगलं परतून घेऊया. तर आपलं किसलेलं बीट राहिलं होतं बघा थोडस, ते बीट आपण टाकतो इथे. बीटाने छान कलर येतो. आपण मीठ जेव्हा आपण भाजी शिजायला टाकलं तेव्हा सगळं मीठ टाकलेलं आहे, आणि लागलं तर आपण वरून घालू शकतो मीठ. तर बघा इथं आपला मसाला किती मस्त परतलाय. तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल. आणि आता आपण, कारण मी बीट थोडं जास्त घातलंय, तसं बीट उग्र लागतं बघा थोडं खायला. आणि घरात पण मुलं वगैरे खात नाहीत असं भाजीत टाकल्यावर, सगळ्यांच्याच पोटात जातं. त्यामुळे मी बीट थोडं जास्त घातलंय. आणि आपल्याला आता टाकायची भाजी. बघा पावभाजीला पण कलर किती छान आलाय, कारण त्यात पण आपण थोडस बीट टाकलं होतं शिजताना. आपण थोडस पाणी घालून घेतो, आणि मी पाणी पण याला गरम वापरलंय. कुठल्याही भाजीला तुम्ही गरम पाणी घालून बघा, ती टेस्ट आणि थंड पाणी घातल्याची टेस्ट बघा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आपल्याला इथे बघा आता टाकायची कसुरी मेथी. कसुरी मेथीने पण भारी लागतात भाज्या. तर बघा आपल्या पावभाजीला किती मस्त कलर आलाय, आणि एकच नंबर आपली पावभाजी झालेली आहे. तर आता आपण त्याच्यावर टाकू थोडीशी कोथिंबीर आणि बटर टाकूयात. बटर टाकलंय आपण इथे. आणि आता मी गॅस बंद करते. तर कशी झाली आपली पावभाजी नक्की सांगा. फोटो मस्त पावभाजी तयार झाली आपली. आणि तुम्ही जरूर पावभाजी करून बघा, कारण खूप पटकन झालेली पावभाजी आपली. आणि मला कमेंट मध्ये सांगा नक्की की आपली पावभाजी कशी झाली ते, कारण खूप छान झाली. सुनबाईने टेस्ट पण केली पावभाजी, एकच नंबर झाली. तर तुम्ही नक्की आपली ही रेसिपी ट्राय करा. कमेंट मध्ये कशी झाली ती कळवा. असं तुम्हाला सपोर्ट करत राहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा. धन्यवाद.